ऑरा रीड करतो तेव्हा क्लायंट कडून माझी रिक्वायरमेंट ही असते की तुमचा लेटेस्ट फोटो पाठवा. 4 महिन्यापूर्वीचा तुम्ही कुठेतरी ट्रिपला गेले तिथला तुम्ही फोटो पाठवला, तिथे तुम्ही हॅपीच असणार. बरोबर बरोबर. सो तुम्ही लेटेस्ट फोटो पाठवा की आत्ताचं तुमचं जे काही जीवनामध्ये चालू आहे, अडचणी असतील, हेल्थ प्रॉब्लेम असतील ते आपल्याला दिसू शकतात. आजार होणं, दुखणं होणं हे फिजिकल बॉडीमध्ये दृश्य स्वरूपात येण्याच्या आधी ते तुमच्या ऑरामध्ये 2-4 दिवस आधीच आलेलं असतं. जनरली कसं लग्न ठरवायच्या आधी आपण कुंडली जुळवतो, त्याप्रमाणे ऑरा जर जुळवून पाहिला तर त्याचा काही फायदा होऊ शकतो. एक लेडी होती आणि त्यांनी मला त्यांच्या घरातल्या झाडांशी बोलायला सांगितलं. तर झाडांनी सांगितलं की सगळ्यात पहिले हिला स्वतःवर काम करायला सांगा, आमचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आम्ही छान आहोत. प्रॉब्लेम झाडांचा नव्हता, प्रॉब्लेम घराचा नव्हताच, प्रॉब्लेम तिचा होता. तिला मी जे सांगितलं ना की असं असं आहे का, ते झाडं राहिले बाजूला, तुझं असं असं आहे का, तेव्हा ती म्हणते हे सगळं बरोबर आहे. तर ज्या गोष्टी तुम्ही वापरत नाही, 6 महिने झालं, 1 वर्ष झालं तुम्ही ती गोष्ट नाही वापरली, तर तुम्ही ती घराबाहेर काढली पाहिजे. तुम्ही ती डोनेट करा, तुम्ही फेकून द्या, तुम्ही ते तुमच्यावर आहे, पण त्याची विल्हेवाट लावायला पाहिजे. कारण ह्या गोष्टी अडगळ असते घरामध्ये, त्याची निगेटिव्ह एनर्जी त्या इव्हन तुम्ही एक कागदाचा बोळा करून फेकला त्याची सुद्धा निगेटिव्ह एनर्जी तयार होते त्या ठिकाणी. खूप साऱ्या घरामध्ये आपण किचनमध्ये खूप सारे फडके असतात, ओले फडके, ते पण निगेटिव्ह एनर्जी क्रिएट करतात. ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगते खरं तर, पण ह्या मला घरांनी सांगितलेल्या आहे. हो, दिसणारे किंवा लागणाऱ्या गोष्टी आहेत. नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि व्यू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्याला असं कधी कधी वाटतं का, एखादी व्यक्ती भेटल्यावर त्या व्यक्तीची वाइब्स खूप चांगली आहे, पॉझिटिव्ह वाटते आहे, किंवा एखाद्या घरात गेल्यावर आपल्याला खूप जड वाटतं, खूप हेवी वाटतं. तर ते कशामुळे? तर वाइब्स म्हणजेच एक एनर्जी असते, सायंटिफिक भाषेमध्ये त्याला ऑरा म्हणतात. तर हा ऑरा कसा ओळखायचा? ऑरा आपल्या प्रत्येक व्यक्तीनुसार कसा बदलत जातो? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं घर म्हणजे फक्त सिमेंट किंवा विटांचं बनलेलं नसतं, तर त्यालासुद्धा काही भावना असतात. ते सुद्धा आपल्याशी काहीतरी संवाद करण्याचा प्रयत्न करत असतं. तर आजच्या एपिसोडमध्ये आजच्या खास भागामध्ये गेस्ट आले आहेत पूजा कुलकर्णी. नमस्कार मॅम, मी तुमचं स्वागत करते. पूजा कुलकर्णी या बाय प्रोफेशन इंजिनियर आहेत आणि त्या गेल्या काही वर्षांपासून हिलिंग मॉडॅलिटीजमध्ये काम करतात, जसं की ऑरा हिलिंग आणि टेलिपॅथिक कम्युनिकेशन. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. आपण जसं इंट्रोमध्ये मी सांगितलं की आपण एखाद्याबद्दल म्हणतो की याचे वाइब्स खूप चांगले आहेत. तर हे वाइब्स म्हणजेच ऑरा असतो का काही वेगळं असतं? ओके, हा खूप कॉमन, आपण खूप कॉमन हा शब्द वापरतो की वाइब्स आमच्या मॅच झाल्या किंवा वाइब्स छान वाटतात. आपण त्याला कलेक्टिव्हली एनर्जी असं म्हणू शकतो. एनर्जी इज अन अम्ब्रेला टर्म, अंडर दॅट आपण ऑराबद्दल बोलूच शकतो. जसं तू म्हणाली आपल्याला खरंच असा अनुभव असतो, तर खूप वेळा ऑरा हा आपण सेन्स करू शकतो, हा आपल्या सर्वांचा अनुभव असतो. पण जेव्हा आपण ते शिकतो तेव्हा त्याच्या डेप्थमध्ये आपण जाऊ शकतो, डिटेल्समध्ये जाऊ शकतो. सो वर बोलताना हो, आपण जे वाइब्स म्हणतो त्याला आपण ऑरा म्हणून पकडू शकतो. ओके, तर म्हणजे ऑरा म्हणजे एक्झॅक्टली नक्की काय? ओके, ऑरा प्रत्येक व्यक्तीची एक आभा असते, आभा मंडल असतं. प्रत्येक मनुष्य किंवा प्राणी सुद्धा असतील, प्रत्येकाच्या भोवती एक आवरण असतं ज्याच्यामध्ये वेगळे वेगळे रंग असू शकतात. तर ते जे ऊर्जा वलय असतं त्याला आपण ऑरा असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जसं मी म्हणाले की वेगळे वेगळे रंग असतात. तर प्रत्येक जो रंग असतो तो काहीतरी प्रदर्शित करत असतो. मग ती तुमची फिजिकल हेल्थ असेल, तुमची मेंटल हेल्थ असेल, भरपूर त्याच्यामध्ये गोष्टी आपण जाणून घेऊ शकतो. आपण ॲज अ ह्युमन आपल्यावरती भरपूर गोष्टींचा प्रभाव असतो. जसं की आपल्या स्वतःच्या विचारांचा आपल्यावर परिणाम होतो, आपण कसं वागतो. इव्हन आपल्या हेल्थवरती आपल्या विचारांचा परिणाम, हे आता आपल्याला माहितीच आहे. मग विचार असतात, इमोशन्स असतात, या फिजिकल बॉडीचे पेन असतात, दुखणे असतात, हे सगळं तुम्हाला ऑरामधून दिसू शकतं. इव्हन तुमची आध्यात्मिक प्रगती, इव्हन ग्रह ताऱ्यांचे इफेक्ट. येस, तर ऑराचे सुद्धा लेयर्स आहेत. आता ते खूप डीपमध्ये गेल्यावरती आपल्याला त्या सगळ्या गोष्टी कळतात. पण जसं तू म्हणाली की आपण क्विक वाइब्स की अमक्या सोबत माझं खूप छान जमलं किंवा मला छान वाटलं, सो येस, आपण त्याला ऑरामध्ये मॅच होणं म्हणतं की येस म्हणू शकतो. जसं तुम्ही सांगितलं की ऑरा म्हणजेच एनर्जी किंवा ते कलर्स असतात, तर हे दर मिनिटाला बदलतात का?
आहे हा. माणसाचे विचार बदलले की त्याची थॉट प्रोसेस बदलते आणि आपला ऑरा बदलतो, असं काही आहे का? हो, असं आपण म्हणू शकतो. कारण की दर मिनिटाला म्हणण्यापेक्षा आपले मूड चेंज होतात, आपल्या कंडिशन्स चेंज होतात. Okay. एखाद्या घटनेनंतर आपला विचार खूप सडन चेंज होतो किंवा ड्रास्टिक चेंज होतो. बरोबर. ते ऑराच्या कलरमध्ये आपल्याला दिसू शकतं. किंवा आज आपण छान आहोत, उद्या आपण आजारी पडलो तर ऑरा तुमचा चेंज लगेच होणार. change होतो. येस. किंवा इमोशन्स आपले चेंज होतात. जसं तू म्हणाली की आता छान आहोत, कदाचित थोड्या वेळाने राग आला बरोबर. तर ते तुमच्या ऑरामध्ये दिसतं. लगेच चेंज पण असंही आहे, ऑराचे 2 प्रकार आहेत. आपण जेव्हा त्याला मेजर करतो किंवा रीड करतो तेव्हा स्टॅटिक ऑरा, डायनॅमिक ऑरा. स्टॅटिक ऑरा म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जो बेसिक स्वभाव असतो की अमुक व्यक्ती खूप फ्रेंडली आहे, हा त्याचा स्वभाव आहे. अमुक व्यक्ती खूप काइंड आहे, हा त्याचा बेसिक स्वभाव आहे. ते चेंज नाही होणार थ्रू आउट द लाईफ, ते ऑलमोस्ट सेम राहणार. सो बेसिक स्वभाव जो आहे तसाच राहणार. त्याचा ऑरा, तुमचे ते कलर ते जवळपास सेमच राहतात, कॉन्स्टंट राहतात, स्टॅटिक राहतात. डायनॅमिक म्हणजे जसं आपण बोललो इमोशन्स चेंज झाले, सिच्युएशन नुसार ते बदलत राहतात. म्हणून आपण जेव्हा ऑरा रीड करतो तेव्हा क्लायंट कडून माझी रिक्वायरमेंट ही असते की तुमचा लेटेस्ट फोटो पाठवा. 4 महिन्यापूर्वीचा तुम्ही कुठेतरी ट्रिपला गेले, तिथला तुम्ही फोटो पाठवला, तिथे तुम्ही हॅपीच असणार. बरोबर बरोबर. सो तुम्ही लेटेस्ट फोटो पाठवा की आत्ताचं तुमचं जे काही जीवनामध्ये चालू आहे, अडचणी असतील, हेल्थ प्रॉब्लेम असतील, ते आपल्याला दिसू शकतात. बरोबर. आता मॅडम, ऑरा रिडिंग म्हणजे नक्की काय? ओके, ऑरा रिडिंग जसं आपण आता बोललो की ऑरामध्ये तुमचे कलर्स दिसतात. तर त्या कलर्समध्ये जसं आपण एक रेड कलर घेतला, त्याच्यामध्ये ब्राईट रेडचा अर्थ वेगळा असतो, मडी रेडचा अर्थ वेगळा असतो. तर तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत, खूप वेळा क्लायंट माझ्याकडे समस्या घेऊन आलेले असतात. रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम असते, कुणाचं लग्न जमत नाही, कुणाचं जमलेलं टिकत नाही, फायनान्शियल प्रॉब्लेम असतात. तर हे का आहेत, हा ब्लॉकेज नक्की कुठे, किंवा हेल्थ इश्यू सारखे सारखे होत असतात. तर कसं असतं की कुठलाही प्रॉब्लेम तुमच्या लाईफमध्ये येण्याच्या आधी तो तुमच्या याला आपण सूक्ष्म जगत म्हणूया, त्याच्यामध्ये आधी आलेला असतो. तुम्हाला सर्दी होणार आहे, व्हायरल होणार आहे, ते शरीरावरती त्याचा परिणाम दिसण्याच्या आधी तो तुमच्या ऑरामध्ये दिसतो. ओके. तर हे कारण आहे की लोक ऑरा रिडिंग करतात, किंवा का करावं असा जर प्रश्न असेल तर तुम्ही ते जर छोटे मोठे प्रॉब्लेम असतील तुम्ही ते प्रिव्हेंट करू शकता. तुम्ही पूर्णपणे त्याच्यातून बाहेर येऊ शकता. मोठे आजार जर होणार असतील तर त्याची प्रिकॉशन घेऊ शकतो आपण, किंवा त्याला लांबवू शकतो, किंवा जर खूप मोठा आजार असेल त्याचं सौम्य स्वरूप अनुभवू शकतो. कारण हे सगळं ते ऑरामध्ये दिसतं. येस, कारण फिजिकल बॉडी आहे, तिथे तुम्हाला आजार होणं, दुखणं होणं हे फिजिकल बॉडीमध्ये दृश्य स्वरूपात येण्याच्या आधी ते तुमच्या ऑरामध्ये 2-4 दिवस आधीच आलेलं असतं. त्याच्यानंतर तुम्ही आजारी पडता. किंवा त्याच्या एक उदाहरण दिलं मी, 2-4 दिवस, ते डिपेंड करतं घटना काय आहे, किती सिव्हिअर आहे, त्या सगळ्या गोष्टींनुसार. पण ही गोष्ट तुम्हाला जर आधीच कळली तर आपण ते प्रिव्हेंट करू शकतो. आणि अजून एक आहे की ऑरा रिडिंग मला समजतं, सो मी प्रिव्हेंट करू शकते, किंवा तुम्ही माझ्याकडे आलात तेव्हा मी तुम्हाला सांगू शकते. पण काही गोष्टी आहेत ज्या डेली बेसिसवर पण तुम्ही करू शकता, त्याबद्दल आपण बोलूया. हो, नक्कीच. तर एखादा क्लायंट जेव्हा तुमच्याकडे अप्रोच होतो ऑरा रिडिंगसाठी, तर त्यावेळेस ही प्रोसेस कशी असते? हां, आपण क्लायंटला रिसेंट त्याचा लेटेस्ट फोटो मागवून घेतो. फोटो पूर्ण असला पाहिजे, म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला ती व्यक्ती दिसली पाहिजे. आणि क्लायंटचं आपण पूर्ण नाव घेतो, विचारतो. बाकी कुठल्याही बॅकग्राऊंड स्टोरीची किंवा डेट ऑफ बर्थची वगैरे आपल्याला काहीच गरज नसते. काहीही माहिती नसते मला क्लायंटची, फक्त त्यांचा फोटो, त्यांचं नाव. आणि कधी कधी काय होतं की ऑरा रिडिंगमध्ये काय काय येतं हे मी सांगते. की तुमचा बेसिक स्वभाव, सध्या तुमच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम चालू आहेत, त्याचे सोल्युशन तुम्ही काय चेंज करून प्राप्त करू शकता. किंवा चक्र असतात आपले, त्या सगळ्या चक्रांची रिडिंग येते. मग कोणतं चक्र तुमचं बॅलन्स आहे, सो तुम्ही काय योग्य करत आहात ज्यामुळे तुमचं हे बॅलन्स आहे ते तुम्ही कंटिन्यू करायला पाहिजे, ते मी सांगते. किंवा एखादं इम्बॅलन्स असेल, अंडर वर्किंग असेल किंवा ओव्हर वर्किंग असेल, तर काय बदल केल्यावरती ते आपण बॅलन्स करू शकतो. सोल्युशन सुद्धा त्याच्यात येतात. राईट. सो हे सगळं येतं ऑरा रिडिंगमध्ये. त्यानंतर जसं आपण मगाशी बोललो स्टॅटिक, डायनामिक, त्यानंतर प्रत्येक कलरचा अर्थ काय, तुमच्या ऑरामध्ये काय कलर्स आहेत त्याचा अर्थ काय आहे. तर फॉर एक्झाम्पल रेड आपण घेतला तर रेड कलरच्या कितीतरी शेड्स आहेत. डार्क रेड असतो,
ब्राईट रेड असतो, डल रेड असतो, फेंट रेड असतो, मडी रेड असतो. म्हणजे रेड मध्ये एवढ्या कॅटेगरीज आहेत. टू लाईट शेड अशा असतात. सगळ्या नाही, त्यांच्यापैकी काहीतरी असेल तुमच्या सिच्युएशन नुसार. तर त्याचा अर्थ काय आहे आता तुझ्यासाठी तो मी सांगते. त्यानंतर तुमच्या ऑराची साईज काय आहे, किती फीट आहे ते आपण त्याच्यातून, म्हणजे क्वालिटी, क्वांटिटी, चक्राचे स्टेटस आणि सगळ्याचे कलरचा अर्थ काय आहे हे सगळं येतं. पण कधी कधी असं होतं की क्लायंटला ह्याच्या व्यतिरिक्त काही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतात, तेव्हा आपण एक 2 ते 3 क्वेश्चन त्याच्यामध्ये घेऊ शकतो. सो अशी ही प्रोसिजर आहे. आणि साधारण किती वेळ तुम्ही देता या अपॉइंटमेंटसाठी? एका केससाठी आपल्याला, अर्थात तो टाइम वेगळा वेगळा असतो प्रत्येकाच्या याच्यानुसार, पण समवेअर 30 to 40 मिनिट्स मध्ये एका केससाठी लागतात. पण हे पण अगेन तुमच्या म्हणजे तुम्ही बिगिनर असाल तेव्हा थोडा जास्त वेळ लागतो. जसं जसं सवय होते वेळ कमी होत जातो, इन्फॉर्मेशन फास्ट येते आपल्याला. बरोबर. तर जनरली कसं लग्न ठरवायच्या आधी आपण कुंडली जुळवतो, त्याप्रमाणे ऑरा जर जुळून पाहिला तर त्याचा काही फायदा होऊ शकतो का? छान प्रश्न आहे हा. येस, आपण पत्रिका खूप कॉमन आहे आपल्याकडे जुळवणं. पण ऑराचं कसं आहे की जसं मी मगाशी सांगितलं की बेसिक स्वभाव हा तुमचा कॉमन राहणार. बेसिक स्वभाव आपल्याला ऑरा रिडिंग मधून पण कळतो. पण लग्नाच्या बाबतीत विशेषतः जर आपण बोललो तर एका लेवलवरती तुम्ही लग्न करता आहे, परंतु एक 8-10 वर्षानंतर इनिशियली दोघं तुम्ही करिअर ओरिएंटेड होतात. मग हजबंड असतो तो स्पिरिच्युअल झाला, वाईफ इज स्टील करिअर ओरिएंटेड. तर हे बदलत राहणार आहे. आपले प्रेफरन्सेस आपल्या वयानुसार, तुमच्या प्रायोरिटीजनुसार, तुम्ही लाईफच्या कुठल्या स्टेजवर आहात त्यानुसार हे बदलत राहणार. हा बदल तुम्हाला ऑरामध्ये दिसत राहणार. त्यामुळे मला वाटतं की हे ना तुम्ही एकमेकांना कसं ॲडजस्ट करून घेता इन द फ्युचर आणि तुमची कशी तयारी आहे ह्या सगळ्या गोष्टीवर अवलंबून आहे. आणि ऑरामध्ये जरी विसंगती आपल्याला जाणवली तर ती कुठल्या बाबतीत आहे त्याच्यावर सुद्धा खूप साऱ्या गोष्टी अवलंबून आहेत. केवळ स्वभाव असतील, आवडीनिवडी असतील तर ते त्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगवरती चालतं. सो मला असं वाटतं की लग्न जुळवण्यासाठी ऑराचा खूप काही वापर होऊ शकतो असं नाही. कारण ते परत तुमच्या मूडवर बदलत राहणार. डायनॅमिक ऑरा जसं तुम्ही सांगितलं तसं ते सिच्युएशनवर चेंज होतच. पण तुम्हाला जर बेसिक स्वभाव जाणून घ्यायचा आहे की कसा आहे, बरोबर, ते तुम्ही डेफिनेटली करू शकता. नक्कीच त्याचा उपयोग. जसं लग्नाचं आपण पाहिलं तसंच घटस्फोट किंवा ब्रेकअप नंतर सुद्धा ऑरामध्ये काही चेंजेस होतात का? हो. आता घटस्फोटबद्दल आपण बोललो तर ते एक मेजर इमोशनल ट्रॉमा म्हणू शकतो किंवा इम्पॅक्ट म्हणू शकतो त्याचा. आणि इवन मी खूप सोपं छोटं उदाहरण सांगते की छोटासा जरी आपल्या मूडमध्ये चेंज झाला किंवा कोणी थोडंसं जरी बोललं, आपण स्वतःबद्दल नेगेटिव्ह विचार केला, देन यू क्रिएट अ होल इन युअर ऑरा. त्याला आपण ऑराच्या टर्मिनॉलॉजीमध्ये लीक म्हणतो. एक छोटंसं पंक्चर होतं, ते दुरुस्त नाही केलं त्याचं टिअर होतं, ते दुरुस्त नाही केलं त्याचं अजून मोठं होतं. सो हे असं आहे. त्यामुळे आपण घटस्फोट बोललो, ब्रेकअप बोललो किंवा दुसरा काही अपघात झाला तर त्याचा डेफिनेटली खूप मोठा इम्पॅक्ट तुमच्या ऑरावर होतो. आणि त्याची रिकव्हरी कशी होते त्याला खूप सारे मार्ग आहेत. पण जनरली इमोशनल केसमध्ये आपण स्वतःला नीट करतो किंवा मग आपण थेरपिस्टची हेल्प घेतो. त्या व्यतिरिक्त खूप सारे स्तोत्र आहेत किंवा खूप सारे गोष्टी आहेत ज्याने आपण तो हील करण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि जर तुमचा इम्पॅक्ट ऑरा लेवलवरती असेल तर त्याला एनर्जीनेच दुरुस्त करता येतं. असं नाही आहे की मी औषध घेते, मी काहीतरी दुसरं करते, नाही. तुम्हाला एनर्जी म्हणजे एनर्जीचा प्रॉब्लेम आहे तिथे तुम्हाला एनर्जी लेवलवरतीच काम करून तोच उपाय आहे त्याचा. माझ्याकडे सर होते, आपण त्यांच्या मुलीचं ऑरा रिडिंग केलं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं की ही पहिले लग्नाला तयार नव्हती, आता लग्नाला तयार आहे पण लग्नच होत नाही आहे. सो त्या केसमध्ये जेव्हा त्या मुलीचं ऑरा रिडिंग आपण केलं त्याच्यामध्ये तिला शिक्षण, तिचं जे काही तिने ठरवलेलं होतं ते पूर्ण झालेलं नव्हतं. सो कुठेतरी तिचं मन तयार नव्हतं लग्नासाठी. आणि मग जेव्हा ते नाही होऊ शकत आहे आता शिक्षण, तेव्हा ती समहाऊ लग्नासाठी तयार झाली. पण तो जो ब्लॉकेज तिने आतमध्ये ठेवलेला होता ती अडचण येत होती. सो हे पण आपल्याला ऑरामध्ये समजतं. सो त्या केसमध्ये तो ब्लॉकेज होता तिच्यासाठी. तर असे ब्लॉकेज आपले फायनान्समध्ये सुद्धा असू शकतात की खूप वेळा आपण एक अमाऊंट ठरवतो की फॉर एक्झाम्पल की 1 लाख रुपये महिन्याला मला मिळायला पाहिजे, पण तुमची 1 लाखाच्या वर सुद्धा कमाई होऊ शकते, पण तुम्ही एक ठरवून दिलं आहे आणि ते ठरवलेलंच आपल्याला रिचेबल वाटतं. रिचेबल असावं, आउट ऑफ द रिच नसायलाच पाहिजे आपलं गोल. पण जर त्याच्यापेक्षा वरती जर तुम्हाला मिळू शकत असेल पण तुम्ही एक
ठरवून ठेवलेलं आहे डोक्यामध्ये. सो अगेन इट्स अ ब्लॉक. किंवा खूप वेळा करिअर गायडन्स आपल्याला मिळू शकतो की मी मध्ये केस केली होती, क्लायंटची केस केली, ते इतकं ॲक्युरेट त्यांच्यासोबत मॅच झालं. कारण काय असतं की मी तुझा ऑरा रिडिंग केलं, मला क्लायंट माहीत नसतात, मी त्यांना पर्सनली ओळखत पण नसते, त्यांचा स्वभाव काय आहे, त्यांचे प्रिफरन्सेस काय, ते जॉब करतात काय करतात, मला काहीच माहीत नसतं. फक्त तुमचं नाव असतं आणि फोटो असतं. त्यावरून मी जे सांगते ते सगळं जर मॅच होत असेल, की खूप वेळा तर म्हणजे मी जे प्रॉब्लेम सांगते की ओके तुम्ही राईट नाव हे चालू आहे, तुमचं हे कन्फ्युजन आहे, तुम्ही काहीतरी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि त्याबद्दल तुमचे विचार चालू आहेत, किंवा फ्युचरमध्ये आम्ही आर्थिक बाबतीत कसं असू हे तुमचे विचार चालू आहे, करिअरमध्ये डिसिजन घ्यायचं आहे, जॉब सोडायचा आहे, स्विच करायचं आहे, पण ते तुम्ही डिसिजन नाही घेऊ शकत आहे, हे त्यांनी मला सांगितलेलं नसतं, पण मला त्या ऑरामध्ये सगळं ते समजून येतं. मग त्यावेळी असं होतं की एक क्लायंटनी माझ्याकडे सेशन केलं, मग तिने तिच्या 2 मुलांचं करून घेतलं, मग हस्बंडचं करून घेतलं, मग बहिणीला सांगितलं, मग तिच्या अख्ख्या फॅमिलीचं झालं. असं करत करत सगळ्या फॅमिलीचं सेशन होऊन जातात आपल्याकडे. सो खूप साऱ्या गोष्टी कळतात. किंवा एका केसमध्ये क्लायंटनी फक्त असा प्रश्न विचारला होता मुलीसाठी की तिचं म्हणजे एक मित्र आहे, फॅमिली फ्रेंड आहे, बालपणापासून ते मित्रमैत्रिणी आहेत आम्हाला, म्हणजे तिचं त्याच्यासोबत लग्न होईल का हा प्रश्न होता. पण मला त्यांची सगळी हिस्ट्री समजली की मी त्यांना सगळं सांगून टाकलं की मुलगा जो आहे त्याने आत्ताच त्याच्या बाबांचा बिझनेस जॉईन केलेला आहे, सो कदाचित तो हे कारण सांगत असेल की आत्ता त्याला करिअरवर फोकस करायचं आहे, बिझनेसवर फोकस करायचा आहे, सो तो लग्नाचा विचार नाही करत. पण त्याने नाही पण नाही म्हणलं, पण तो हो पण नाही म्हणत आहे, तो कदाचित तुम्हाला वेळ मागतो आहे. आणि जर तुम्ही त्याच्या पॅरेंट्स सोबत बोललात, कारण दे बिईंग अ फॅमिली फ्रेंड, सो तुम्ही त्यांच्या पॅरेंट्स सोबत बोलला तर पॅरेंट्स तयार आहेत, ते तयार आहेत, मुलगाही तयार आहे, पण तो कदाचित तुमच्याकडे वेळ मागेल, सो तुम्ही आता ठरवा. सोल्युशन आपण देतो म्हणजे तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, असं आपण नाही सांगू शकत. आपण एक असं आहे आता तुम्ही ठरवा असं सांगू शकतो. सिच्युएशन आहे, असं आउटकम येऊ शकतं, किंवा असं आहे त्यांच्या मनात, सो तुम्ही ते ठरवू शकता. सो तसंच झालं. त्यांनी त्या थांबल्या होत्या आपल्या रिपोर्टसाठी, आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं 2 दिवसांनी मला की तुमचा रिपोर्ट आला. दुसऱ्या दिवशी आम्ही मुलाच्या घरी गेलो, तुम्ही सांगितलं तसं त्याचे पॅरेंट्स म्हणाले आम्हाला माहितीच आहे, आम्ही तयारच आहेत, फक्त तो मुलगा एक थोडासा वेळ मागतो आहे, त्याला थोडं सेटल व्हायचं आहे. सो कसलं ॲक्युरेट ना एकदम. म्हणजे तुम्हाला यावेळेस इंट्युशन्स येतात, म्हणजे काय व्हिज्युअल्स येतात का? इंट्युशन, हां, तर ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला आपले जे 5 सेन्सेस असतात, डोळे, कान, नाक, टेस्ट, टच, एक 6वा सेन्स आपण ज्याला सिक्स सेन्स किंवा इंट्युशन म्हणतो, तर या 5 पैकी कुठल्याही याच्यातून तुम्हाला इन्फॉर्मेशन येऊ शकते. हे प्रत्येक पर्सन टू पर्सन वेगळं वेगळं असतं. माझ्या केसमध्ये व्हिज्युअल्स येतात मला, आणि माझे इंट्युशन खूप स्ट्रॉंग आहे. सो आता जे मी डायलॉग तुला सांगितले ते सगळे डायलॉग इंट्युशनमध्ये मला आले किंवा मला दिसले. सो इंट्युशन इज लाईक अ सडन थॉट, जिथे तुम्ही अनालिसिस नाही करत की असं होऊ शकतं का वगैरे, तो सडन थॉट असतो. आणि मी जेव्हा सेशन करते तेव्हा मी फक्त पोस्टमॅनचं काम करते की मला इन्फॉर्मेशन आली, मी ती येस, त्याच्यामध्ये आपण काही ऍड नाही करत किंवा अनालिसिस नाही करत. सो ती फक्त जशाला जशी आपण पुढे फॉरवर्ड करतो. कारण तसं कसं ह्युमन टेंडन्सी असते ना, एखाद्याला जज करायची, किंवा तुमच्या मनात थॉट आले ते तुम्ही जज करून पुढे आपण असं कधीतरी होतं, तर असं होतं का कधी तुमच्या? हां, तर हे कसं आहे की जेव्हा तुम्ही आपल्याला रोल शिफ्ट करता यायला पाहिजे, करेक्ट, आणि टेलिपॅथी असेल किंवा ऑरा असेल, ते माझ्या लाईफमध्ये आल्यापासून मी स्वतः खूप चेंज झाले ॲज अ पर्सन. बट येस, तू म्हणालीस तसं ह्युमन टेंडन्सी असते. जज माझी आता खूप कमी झाली, कारण मी इतक्या केसेस बघते की आपण त्याला, आणि आय बिलीव्ह की काही चूक किंवा बरोबर असं काही नसतं. आपण एखाद्याला चूक म्हणतो ते त्याच्या दृष्टिकोनातून, त्याच्यावर काय परिस्थिती आहे ती आपल्याला माहीत नसते. त्यामुळे काहीच चूक किंवा काहीच बरोबर नसतं. हा माझा एक पहिला माझ्यासाठी रूल आहे. देन मी जेव्हा कम्युनिकेटरच्या रोलमध्ये येते, मग ते ऑरा असेल, टेलिपॅथी असेल, त्यावेळी मी त्या रोलमध्ये असते. आय डोंट जज एनीबडी. तिथे मी जज नाही करत. आणि आता अशी सवय झाली की त्या रोलमधून बाहेर आल्यावर पण मी जज नाही करत. त्यामुळे ते आता जमायला लागलं. ती प्रॅक्टिस. हा गुण आहे ना प्रत्येकाने अवलंबला पाहिजे. स्विच ऑन मोड कुठे करायचा आणि स्विच ऑफ मोड कुठे करायचा हे कळलं पाहिजे आपल्याला. तर माणसांप्रमाणेच प्राण्यांचा किंवा पक्ष्यांचा सुद्धा ऑरा आपल्याला चेक करता येतो का? कारण तुम्ही ऑलरेडी टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन मध्ये सुद्धा काम करता, सो तसं सुद्धा होऊ शकतं का? टेलिपॅथी आणि ऑरा ह्या 2 वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. पण ऑरा सगळ्यांनाच असतो. पण आपण जर ॲनिमल किंवा झाडं किंवा पक्ष्यांबद्दल बोललो, तर आता फॉर एक्झाम्पल आपण वाघ घेतलं,
तर वाघाच्या ज्या सगळ्या प्रजाती आहेत त्यांचा सगळ्यांचा ऑरा सेम असतो. कावळा घेतलं, पक्षी घेतलं, त्यांच्या सगळ्यांचे ऑरा सेम असतात, कारण की ती भोगयोनी आहे, त्याच्यामध्ये ते कर्म करू शकत नाही. पण मनुष्याचा तुझा ऑरा कम्प्लिटली वेगळा आहे, माझा ऑरा कम्प्लिटली वेगळा आहे. का? कारण तुझे कर्म वेगळेत, माझे कर्म वेगळे. त्यामुळे मनुष्यामध्ये खूप डायव्हर्सिटी दिसते, त्यांचे प्रत्येकाचे ऑरा वेगळे असतात. पण प्राण्यांमध्ये ते बेसिक असतात आणि ते सेम असतात जवळपास सगळ्यांचे. आणि टेलिपॅथी जसं तू म्हणाली, तू प्राण्यांशी बोलते, सो टेलिपॅथी ही वेगळी गोष्ट आहे. ते कम्युनिकेशन आहे, त्याच्यामध्ये आपण रीडिंग नाही करत, त्याच्यामध्ये आपण संवाद साधतो. ओके. असं एखादा अनुभव आहे का की लक्षात राहण्यासारखा अनुभव असा एखादा आहे का तुमचा की प्राण्यांशी संवाद साधताना एखादी गोष्ट कळली आणि ती खूप तुम्हाला अचंबित करणारी? हो, एक अनुभव सांगते मी. असे तर इतके आहेत की म्हणजे वेळ कमी पडेल आपल्याला. आणि प्राण्यांकडून शिकण्यासारखं इतकं आहे आपल्यासाठी. आपल्याला असं वाटतं की प्राणी आपल्यापेक्षा उन्नतीच्या, उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये मागे आहेत, पण आपण जेव्हा टेलिपॅथीने बोलतो तेव्हा आपण शरीराशी नाही बोलत, आपण सोल सोबत बोलतो. सोल त्यांची इतकी उन्नत असते. मी एक उदाहरण सांगते की तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू किती चेंज होतो. मध्ये 2-3 वर्षापूर्वी एक केस होती की एका हत्तीला कर्नाटकामधून मुंबई, महाराष्ट्रामध्ये आणलेलं होतं. आणि मी तेव्हा प्रॅक्टिस वगैरे अशी करत होते. तर माझा काय विचार होता की तो प्राणी दुःखी असेल, कारण त्याला एका एन्व्हायरमेंटमधून त्याचं घर सोडून दुसरीकडे आणलंय. बट टू माय सरप्राईज, जेव्हा मी त्याच्यासोबत बोलले, हाच प्रश्न विचारला मी त्या हत्तीला की तुला कसं वाटतंय, कुठून कुठे आलास? तो म्हणाला मी खूप खुश आहे आणि दिस इज व्हॉट लाईफ इज. की बदल आपण जे म्हणतो, तो म्हणाला की मला छान वाटतंय, मला वेगळं एन्व्हायरमेंट मिळालं, मला वेगळे फ्रेंड्स मिळाले आणि लवकरच मी माझी फॅमिली सुरू करेन इथे. सो असे इतके अनुभव असतात. ते प्राणी तुम्हाला इतका वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू देतात की आपण आपल्या लाईफमध्ये सुद्धा, मला ते आठवतं जेव्हा एखादी अनकम्फर्टेबल सिच्युएशन आपल्या लाईफमध्ये येते, बदल होतो एखादा, तेव्हा आपल्याला नको असतो बदल, आपण ऍडजस्ट नाही होत. पण मला ते आठवतं की दिस इज व्हॉट लाईफ इज. आणि हे छान आहे, बदल आहे म्हणून ते इंटरेस्टिंग आहे तुमची लाईफ. सो प्राण्यांनी किंवा टेलिपॅथीने माझ्या लाईफमध्ये इतके बदल घडवलेले आहेत. आणि आपण ॲज अ ह्युमन गोष्टींना खूप पकडून ठेवतो. वेगळंच जग, खूप वेगळं. इट्स ऍक्च्युली म्हणजे मॅजिकल आहे ते सगळं. आणि मी स्वतःला इतकं लकी समजते की हे मला विटनेस करायला मिळतं, त्याचा लव्ह बॉन्ड खूप मस्त, खूपच छान असतं. मग ह्याच्यात पण प्रोसेस कशी असते कामाची? ॲनिमल कम्युनिकेशन मध्ये खूप साऱ्या कॅटेगरीज आहे. जसं आता आपण डिस्कस केलं की काही लोक कुतूहल म्हणून येतात की टेलिपॅथी काय आहे, हे खरंच आहे का. आणि जे लोक असे येतात ना की हे खरं आहे का, चेक करूया, किंवा कुतूहल, आमचा डॉग आमच्याबद्दल काय विचार करतो, ते माझे आता परमनंट क्लायंट आहेत. की जसं आपण 3-3 महिन्यांनी, 4-4 महिन्यांनी ते येतात की आता आमचा डॉग काय म्हणतो. जनरल आम्ही नवीन फूड आणलंय, आम्ही नवीन टॉय आणलाय, त्याला आवडलं का. सो एक ही कॅटेगरी असते. दुसरे ॲनिमल आजारी असतात तेव्हा क्लायंट आपल्याकडे येतात. ॲनिमल हरवतात तेव्हा येतात. बिहेवियर चेंज होतं ॲनिमलचं, की कालपर्यंत माझ्या हातून पोळी खात होती, आज माझ्या हातून पोळी खात नाहीये. सो असे केस असतात. किंवा सडन काहीतरी अग्रेसिव्ह झालेत ॲनिमल्स त्यांचे, त्या केसमध्ये अशा सगळ्या कॅटेगरीज असतात. आणि प्रत्येक सेशनमध्ये आपल्याला ॲनिमलचा फोटो लागतो, ॲनिमलचं नाव आपण विचारतो की एक रिस्पेक्टफुली आपण त्यांच्याशी बोलू शकतो. नाव विचारते मी, फोटो घेते ॲनिमलचा आणि प्रश्न घेते की तुम्हाला काय अडचण आहे, का बरं तुम्ही आलात. सो ते प्रश्नांची लिस्ट घेते. आणि मग डायरेक्ट तुम्हाला तिथे व्हिज्युअल्स येतात का, मेसेजेस? हो, मेसेजेस येतात, व्हिज्युअल्स येतात. बऱ्याच वेळा आता मिसिंग केस असेल तर आपण त्याला विचारतो ॲनिमलला की लोकेशन काय आहे तुझं, कुठे आहे. एका केसमध्ये एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. डॉग हरवला होता, त्यांनी मला फोन केला की आमचा सोसायटी डॉग आहे आणि तो हरवला आहे. मी म्हटलं आपण लगेच करूया, कॉलवरच कनेक्ट करूया. आणि त्या डॉगला विचारलं, त्याने सांगितलं की आमच्या चौकातला वडापावचा जो स्टॉल आहे मी तिथे आहे आणि मी पाव खाल्लेला आहे. सो ती क्लायंट फोनवरच तिच्या मुलीला म्हणाली, अगं आपल्या वडापावच्या तिथे बघून ये बरं. आणि तो तिथे होता, सो ती घेऊन आली त्याला येताना. सो आपण लोकेशन विचारतो तेव्हा कधी कधी लोकेशनमध्ये व्हिज्युअल्स दाखवतात की असा असा ब्रिज आहे किंवा स्कूल आहे, चर्च आहे, ते आपल्याला लोकेशन दाखवतात. आणि जरी आता मी पुण्यात आहे, मला इथले लोकेशन माहित आहेत, पण क्लायंट आपल्याला, क्लायंट दुबईचा असतो, क्लायंट कुठलाही असू शकतो, तिथले लोकेशन मला माहित नाही, पण ते मला व्हिज्युअल्स दाखवतात. ते व्हिज्युअल्स मी जर डिस्क्राईब केले क्लायंटला, त्यांना कळतात की ओके ते तिथे राहतात, सो ते त्यांच्या लक्षात येतं बरोबर. सो त्यांनी तिथे जाऊन बघितलं तर तो ॲनिमल त्यांना सापडतो. अद्भुत आहे ना सगळं. इंटरेस्टिंग. आणि जेवढं आपण डीप मध्ये जाऊ तेवढं आणखीन त्याच्यामध्ये, येस, त्याच्यामध्ये पण खूप वेळा ॲनिमल्स म्हणतात की आम्हाला घरी नाही जायचं. आपण आता टेलिपॅथिक कम्युनिकेशन बद्दल बोलतोय.
आपल्याला लहानपणापासून घरात शिकवलंय किंवा लहानपणापासून ऐकत गेलंय की भिंतींना कान असतात. तर ते खरंच आहे का की म्हणजे घराशी आपण संवाद कसा साधू शकतो? भिंतीला कान असतात, हो. ते आता टेलिपॅथी नंतर आपण ते खरं आहे असंच म्हणू खरंच आहे. हो शकतो. ना. कारण आपण घराशी जेव्हा कम्युनिकेट करतो किंवा घराची एनर्जी जेव्हा स्कॅन करतो, तेव्हा घराची मूळ जागेची एनर्जी, देन घरामध्ये जे लोक राहतात त्यांची कलेक्टिव्ह एनर्जी, असं सगळं मिळून आपण घराची एनर्जी असं त्याला नाव देतो. ओके. ओके. सो खूप वेळा जे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत की घरामध्ये चांगले वाक्य बोलावे, बरोबर. चांगलंच वागावं, स्वच्छता ठेवावी. अगदी. मला सुद्धा खूप साऱ्या गोष्टी होम कम्युनिकेशन नंतर कळाल्या माझ्या स्वतःसाठी सुद्धा, की छोटंसं उदाहरण देते की आपण आताच पाडवा झाला, गुढीपाडवा, हो. आपण घराला तोरण लावतो. बरोबर. ते तोरण फ्रेश असतं, फ्रेश पानं, फ्रेश फुलं असतात, तोपर्यंत छान असतं. ते काही दिवसांनी ड्राय होतात, पण आपण दुसरा सण येईपर्यंत ते तसेच आपल्या राहिलेले घराला असतात. तसंच असतं. हो. ते नाही पाहिजे, ते नसायला पाहिजे. किंवा अगदी छोटं की खूप साऱ्या सेशनमध्ये मी लोकांना म्हणजे घर सांगतं की घरातले जे कापड असतात, कापड म्हणजे काय, पडदे असतील, तुमचे बेडशीट्स असतील, सोफा कव्हर असतील, पाय पुसणे असतील, की हे किती फ्रिक्वेंटली क्लीन व्हायला पाहिजेत. बरं. तर घर सांगतं की पडदे धुतलेले नाही आहे, सोफा कव्हर खूप घाण आहेत ते बदला, पाय पुसणे जुने झालेले आहेत ते बदला. बापरे. किंवा घराचा मुख्य दरवाजा, जे तुमची एंट्रन्स आहे ती कायम स्वच्छच ठेवली असायला पाहिजे. किंवा इवन घरामधली लाइटिंग, तुमची लाइटिंगची सिस्टीम कशी आहे. खूप सारे घरं अंधार असतो अंधारे घरामध्ये, असतात. किंवा हो. किचन किंवा बॅक साईडच्या ज्या बरोबर. रूम असतात तिथे अंधार असतो, तर आपलं लक्ष नसतं त्याच्याकडे, किंवा आपण जेव्हा जातो तेव्हाच त्या रूममध्ये लाईट बरोबर. असतो. हो. हे सगळं घराला नाही आवडत. खूप वेळा असं होतं की वास्तुशास्त्र खरं तर वेगळी गोष्ट हो, आहे, हो. टेलिपॅथी वेगळी गोष्ट आहे, पण टेलिपॅथीमध्ये खूप सारे घरं मला वास्तुशास्त्राचे दोष सांगतात की असं आहे, हे दुरुस्त बापरे. करायला पाहिजे. एका केसमध्ये मी सांगितलं होतं की जी लेडी आहे ती जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा तिचं जे फेसिंग होतं ते चुकीच्या डायरेक्शनला आहे वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून. मी एक्सपर्ट नाही आहे वास्तुशास्त्रामध्ये, पण त्या घराने मला ते सांगितलं. तर उपाय काय होता की आता आपण फ्लॅटमध्ये राहतो, तिथे तुम्ही तोडफोड करू शकत नाही, किंवा असे घरं पण मिळत नाहीत. खूप रेअर आहे की वास्तुशास्त्रानुसार तुम्ही बांधलेलं आहे, ते पॉसिबल नाही आहे आजच्या याच्यामध्ये. मग तुम्ही काय बदल करू शकता? तर तिथे आलं होतं की तिचं जे फेस होतं त्या भिंतीवर गुरूंचा फोटो लावा. ओके. आणि जेव्हा मी हे क्लायंटला सांगितलं, खरं तर हा प्रश्न पण नव्हता त्यांनी विचारलेला, पण हे मला आलं, जे येतं ते मी सांगते. म्हणजे घरांनी सांगितलं. तर तेव्हा त्या म्हणाल्या की हो, हे तुमचं बरोबर आहे, आणि आम्ही ऑलरेडी वास्तुशास्त्रज्ञासोबत कन्सल्ट केलेलं आहे, आणि तिथे श्रीपा श्री वल्लभांचा फोटो आहे गुरु म्हणून आमचा. सो हे काय झालं की मला व्हॅलिडेशन मिळालं की मी जरी वास्तू एक्सपर्ट नसली तरी सुद्धा वास्तुशास्त्राच्या सुद्धा गोष्टी येतात. कधी कधी तर ॲस्ट्रॉलॉजीच्या पण मी सांगते की तुम्हाला 7:30 चालू आहे का, किंवा घरात बाबांना 7:30 चालू आहे का, अशा पण गोष्टी येतात. सो हे कुठून येतं? हे शेवटी काय असतं की हे सगळं कलेक्टिव्ह आहे. तुम्ही त्याच्यातलं कुठलं टॅप इन करताय, तुम्ही कुठल्या ह्याला ऍक्सेस करत आहात, ती इन्फॉर्मेशन त्या मार्गाने तुमच्याकडे येते. सो येस, घरामध्ये चांगलं बोलावं. इवन सांगते, कधी कधी घरामध्ये आपल्याकडे मेड्स असतात. एखादी मेड खूप भांडे आपटते, सवय असते, किंवा जास्त भांडी असतील तर हो त्या रागराग करतात, आपटतात, किंवा त्यांना कॉल आला मेडला आणि मेडनी भांडण केले आपल्या घरात किंवा मोठ्या आवाजात बोलला, ते सुद्धा घराच्या एनर्जीमध्ये फरक. म्हणजे मी हे खूप लोकांना सांगितलेलं आहे की घरात कोण तुमच्या असं असं बोलतं का. किंवा एका केसमध्ये प्रश्न होता क्लायंटचा की माझ्या नवऱ्याला स्किन इश्यू आहे गेल्या 8 वर्षापासून, आम्ही खूप हे केले, उपाय केले, डॉक्टर्स चेंज केले, पण त्यांना फरकच नाही पडत. ते हे आपल्याला होम कम्युनिकेशनमध्ये कळेल का. तर जेव्हा मी घराला विचारलं, घराने सांगितलं की ह्या माणसाची वाक्याची सुरुवातच शिव्यांपासून होते, सुरुवात आणि शेवट शिव्यांपासून होतो. सो ते बंद करा, तुमचे स्किन प्रॉब्लेम बंद होतील. आता तुला वाटेल 2 किती वेगळ्या गोष्टी आहेत, कुठे शिव्या देणे आणि कुठे स्किन प्रॉब्लेम, पण बघा की त्याचा संबंध कुठे असू शकतो. मग तुम्ही घराची एनर्जी खराब होते, घरातलं वातावरण बिघडतं, आणि तो जो व्यक्ती होता, आता तुम्हाला स्किनला औषध लावायचं, ऑइंटमेंट लावायचं, ते लावतानाच तुम्ही नेगेटिव्ह विचार केला की काय एवढे वर्ष तर काही फरक नाही पडला, आता काय फरक पडणार आहे. तुम्ही नेगेटिव्ह थॉट आहे तुमचं, तुम्ही नेगेटिव्ह बोलत आहात, त्याचे परिणाम होणारच नाही, तुम्ही कितीही डॉक्टर चेंज करा. सो आपल्याला दिसतं की हा प्रॉब्लेम डॉक्टरचा आहे किंवा हेल्थचा आहे, पण निघालं काय की तुम्ही बोलताना कसं बोलत आहात घरामध्ये, त्याच्यामुळे एनर्जी किती इम्पॅक्ट होत आहे. इवन घरातले पाईप्स फुटलेले असतील, तुमची पाण्याची
स्टोअर तुम्ही जिथे करता ते गळत असेल, ते फुटकं असेल, ते जुनं असेल, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या फायनान्शियल कंडिशनवर होतो. हे माहिती आहे का? नाही. घरामध्ये स्तोत्र तुम्ही काय म्हणता, घरामध्ये खूप एका केसमध्ये एक लेडी होती आणि त्यांनी मला त्यांच्या घरातल्या झाडांशी बोलायला सांगितलं टेलिपॅथीद्वारे. तर झाडांनी सांगितलं की सगळ्यात पहिले हिला स्वतःवर काम करायला सांगा, आमचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आम्ही छान आहोत. घरातली जी करती स्त्री आहे ती इतकी, तिला ऑफिसचं काम, घरचं काम आणि मुलगा होता, त्यांना खूप तारेवरची कसरत होती. शी इज नॉट हॅपी. तिला स्वतःवरती काम करायला सांगा, आम्ही टवटवीत राहू. सो प्रॉब्लेम झाडांचा नव्हताच, प्रॉब्लेम घराचा नव्हताच, प्रॉब्लेम तिचा होता. सो असं पण होतं की तुम्ही झाडांचं कम्युनिकेशन करायला आलेला आहात, पण तिला मी जे सांगितलं ना की असं असं आहे का, ते झाडं राहिले बाजूला, तुझं असं असं आहे का, तेव्हा ती म्हणते हे सगळं बरोबर आहे. सो असं असतं. अनुभव आहेत ना असे खूप. किंवा तुमचे हेल्थ इश्यूज असतात. आता एका क्लायंटने मला सांगितलं मला मायग्रेन आहे आणि मला ऑरा रिडिंग करून घ्यायचं आहे. तेव्हा मी तिला म्हटलं की एखादा व्यक्ती असतो ज्याच्या गोष्टी आपल्याला आवडत नाही, पण आपण त्यांना म्हणू शकत नाही. ते वयाने मोठे असतील, अधिकाराने मोठे असतील, तुम्ही तो राग काढू शकत नाहीत त्यांच्यावर. हे कारण आहे का? आणि त्याने मायग्रेनचा म्हणजे शारीरिक बिघाड आहेच आहे, पण तुमच्या आतमध्ये सुद्धा काय आहे, तुम्ही कुठल्या इमोशन्स ट्रॅप करून ठेवलेले आहेत, त्याचं प्रगटीकरण तुमच्या शरीरावर होतं. तर हे तर मी ऑरा रीड केला पण नाही. मी त्याच्या आधीच तिला सांगितलं की असं असं आहे का, खूप राग आहे पण तू काढू शकत नाही का एखाद्या व्यक्तीवरती. म्हणाली हो असंच आहे. सो त्याचं रूपांतरण मायग्रेनमध्ये झालं. हे होतं. किंवा ज्या लोकांना खूप की कर्तृत्व इगो असतो की मी खूप कर्तृत्ववान आहे, आणि असतं पण त्यांनी खूप कष्टाने एखादी अचिव्हमेंट असते त्यांची, त्या लोकांना डायबिटीज असतो. तुम्ही आता आपण जेव्हा असं हे करतो ना तेव्हा कळतं. किंवा ज्यांना घरून सपोर्ट नाही असं त्या बायकांना वाटतं, त्यांना बीपी असतो जनरली. सो एक आता हे कसं झालं, हे सेशन करून 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 एक ढोबळ मानाने आपण हे सांगू शकतो. सो आजार असतील किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील, रिलेशनचे प्रॉब्लेम असतील, हे आपण ह्याच्यामध्ये आपल्याला कळतं. ओके. बऱ्याचदा आपण कसं घरातल्या जुन्या जुन्या गोष्टी ठेवून देतो, किंवा आजीची एखादी पेटी किंवा आजोबांचं एखादं कपाट किंवा काही त्यांच्या जुन्या वस्तू आपण एक आठवण म्हणून ठेवून देतो. तर ते आपण आपल्या वास्तूशी संवाद साधून ते आपण ठेवायचं का अडगळ म्हणून टाकून द्यायची, असं संवाद साधू शकतो का, त्याबद्दल विचारू शकतो? हो, विचारू शकतो. आणि कसं आहे, आता तू उदाहरण दे की आजीची पेटी आहे, आपण आठवणी म्हणून काही गोष्टी ठेवतो, किंवा काही गोष्टी इव्हन आपल्याकडे खूप सारे भांडे पण असतात जुने. जर तुम्ही ते वापरत असाल आणि त्याच्याशी असोसिएटेड तुमच्या मेमरीज किंवा तुमच्या इमोशन्स पॉझिटिव्ह असतील, तर डेफिनेटली तुम्ही ते तुमच्या घरात ठेवू शकता. ओके. कधी कधी उगीचच असतात गोष्टी, त्या जुन्या असू शकतात, किंवा आता जसं लहान मुलं असतात आपले, ते मोठे झाले, ते ती सायकल नाही खेळत आहेत, ते टॉईज नाही खेळत आहेत, आपण उगीच जपून ठेवलेले असतात. खूप सारे तुटकं फुटकं असतं. किंवा आपल्याकडे माळ्यावरती आपण गोष्टी ठेवून देतो काही काही. तर ज्या गोष्टी तुम्ही वापरत नाही, 6 महिने झालं, 1 वर्ष झालं, तुम्ही ती गोष्ट नाही वापरली, तर तुम्ही ती घराबाहेर काढली पाहिजे. तुम्ही ती डोनेट करा, तुम्ही फेकून द्या, तुम्ही ते तुमच्यावर आहे, पण त्याची विल्हेवाट लावायला पाहिजे. कारण ह्या गोष्टी अडगळ असते घरामध्ये, त्याची निगेटिव्ह एनर्जी, त्या इव्हन तुम्ही एक कागदाचा बोळा करून फेकला, त्याची सुद्धा निगेटिव्ह एनर्जी तयार होते त्या ठिकाणी. खूप साऱ्या घरामध्ये आपण किचनमध्ये खूप सारे फडके असतात, ओले फडके, ते पण निगेटिव्ह एनर्जी क्रिएट करतात. की ओले फडके तुम्ही ठेवून दिलेले आहेत, असे सुद्धा मी आता ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगते खरं तर, पण ह्या मला घरांनी सांगितलेल्या आहे. दिसणारे किंवा लागणाऱ्या गोष्टी आहेत ह्या एका घराने मला सांगितलं की आमच्या घरामध्ये खूप सारे प्लास्टिकच्या पिशव्या आहेत, त्या नको आहेत. आता आपण बिईंग अ इंडियन हाऊसवाईफ किंवा आपल्या घरी असतात, हे सगळे आपण मान्य करतो, पण तुम्ही किती ठेवताय? 10 ठेवा, 20 ठेवा. तुमच्याकडे 150 पिशव्या आहेत, कशाला हव्यात एवढ्या? तुम्ही मोजक्या ठेवा, कारण आपल्याला काम पडतं, मलाही माहिती आहे. 5-10 ठेवा. किंवा आजकाल आपल्याकडे आपण स्विगी झोमॅटो करतो, त्याच्यात ते डब्बे येतात यूज अँड थ्रोचे, ते आपण स्टोअर करतो सगळ्या बायका. पण किती स्टोअर करायचे? 4-5 असू द्या, 10 असू द्या. तुम्ही 50, 150, 200 गोळा करून ठेवलेला आहे, त्याची गरज नाहीये. किंवा खूप साऱ्या घरांमध्ये डेकोरेशन म्हणून प्लास्टिकचे फुलं असतात, पानं असतात, प्लास्टिकचं घरात नसायला पाहिजे तुम्ही. किंवा खूप एका घरामध्ये मी सांगितलं त्यांना की खूप साऱ्या मूर्त्या आहेत, जरुरी नाही देवाच्याच आहेत, अशा फिगरीन असतात, काही काही अँटिक असतील, कशाही असतील, उगीच मूर्त्या 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 गोळा करून, आणि इतक्या
सो त्या नको आहेत, त्याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी ट्रॅप होतात, त्यांना राहायला जागा मिळते, सो तुम्ही ते कमी करा. किंवा आपल्याला गिफ्ट म्हणून गणपतीची मूर्ती मिळते, गिफ्ट म्हणून कृष्णाची मूर्ती मिळते, ती आपण शोकेसमध्ये ठेवतो, त्याची पूजा अर्चा होत नाही. एक तर त्याची प्रॉपर पूजा अर्चा करा, त्याच्यावर धूळ बसते, घाण होते. सो स्वच्छ ठेवा, त्याला थोडं त्याचा रिस्पेक्ट द्या, त्याचं ते करा, अन्यथा ठेवू नका. सो अशा इतक्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात की आपल्याला माहित पण नसतं की त्याच्यामुळे इम्पॅक्ट होतो. किंवा आपण घरामध्ये हौशीने झाडं लावतो, त्याचं पान वाळलेलं आहे, त्याची एखादी फांदी वाळलेली किंवा एक अख्खं झाड वाळलेलं आहे. खूप साऱ्या घरांमध्ये तुळशी टिकत नाही, असा खूप कॉमन असतो, टिकत नाही, ती वाळून गेली, मग तुम्ही ती काढली का? ती तशीच वाळलेली त्या कुंडीमध्ये तसेच वाळलेले झाडं पडलेले असतात, ते नाही आहे तुमच्यासाठी चांगलं, ते तुमच्या कामांमध्ये अडथळे आणत आहेत. सो ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण आपल्याला नाही समजत. ह्या सगळ्या गोष्टी घराशी संवाद केल्यानंतर कळतात. आणि मग ते त्या घराचं तसं तसं असतं. खूप वेळा घर तुम्हाला सूचना देतं, किंवा खूप वेळा दुकान असतात, काही लोकांचे क्लिनिक असतात, आपण अशा वास्तूसोबत करू शकतो दुकानांसोबत. तर खूप वेळा काय होतं की लोक काय करतात की दुकान आहे त्याचा तेवढाच संबंध, पण खूप साऱ्या दुकानांनी, क्लिनिक्सनी मला असं सांगितलं की समजा एक सण आहे, आता दिवाळी आहे, पाडवा आहे, आपण आपल्या घराला सजवतो, आपण घराला तोरण लावतो, दिवा लावतो, तुम्ही दुकानामध्ये पण लावा, तुमच्या दुकानाला पण तोरण लावा, दुकान पण धुवून काढा, स्वच्छ करा, झाडून काढा, त्या दिवशी तिथे पण थोडा वेळ स्पेंड करा, ते तुम्हाला भरभराट देईल. सो ते सुद्धा घर सांगतं. किंवा खूप वेळा असं असतं की आम्हाला घर विकायचं आहे पण विकल्या जात नाहीये, ते घर सांगतं की इथे पूजा घाला एखादी. किंवा एक केस सांगते की तिच्या आईबाबांचं ते घर होतं, आईबाबा आता हयात नाही आहेत, त्या घरामध्ये कोणी राहत नाहीये, बंद पडलेलं आहे, आम्हाला ते घर विकायचं आहे. त्या घराने सांगितलं की पंखा खराब झालेला आहे घराचा, ते दुरुस्त करा. त्यानंतर त्या 3 बहिणी होत्या, तर घराने सांगितलं की तिघींना एक साथ येणं जमलं तर वेल अँड गुड, नाहीतर जिला जमेल तिने या, एक रात्र तरी इथे राहा माझ्यासोबत. घराची जी एनर्जी असते ना, खूप वेळानं ती तुमच्या घरातल्या एल्डरली पर्सन, जशी आजी तशी असते, ती इतक्या प्रेमाने घर बोलताना की तिला सांग एक रात्र इथे राहा, इथे, त्यानंतर तुम्ही घर विका, त्यानंतर विकल्या जाईल. सो कधी कधी त्या घराच्या अपेक्षा इतक्या छोट्या छोट्या किंवा छान असतात, किंवा त्या घराला तुम्हाला ब्लेसिंग द्यायच्या असतात. सो खूप वेगळं वेगळं असतं आणि खूप गोड असतं, खूप छान असतं. म्हणजे असं कधीच झालं नाही आजपर्यंत की मी एक सेशन केलं आणि मी डिस्टर्ब झाले किंवा मला छान नाही वाटलं. नाही, मला त्या सेशनमधून आनंद मिळतो, मला शिकायला मिळतं काहीतरी गोड गोष्टी, काहीतरी खूप छान एक लर्निंग माझ्यासाठी सुद्धा असते. सो अशा केसेस असतात. पण असं कधी कधी होतं का की एखाद्या वास्तूत गेल्यावर निगेटिव्ह फील होतं किंवा निगेटिव्ह ऑरा असतो त्या वास्तूचा, मग त्यावेळेस घराशी संवाद साधल्यावर तुम्हाला काही आता निगेटिव्हिटी बद्दल जर बोलायचं असेल ना, त्याच्या पण कॅटेगरीज आहेत. आता आपण त्यांना अनवॉन्टेड एनर्जी म्हणू, कारण अगेन काही चूक बरोबर, पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं, पण आपण अनवॉन्टेड म्हणू शकतो. तर मूळ जागेवरची एनर्जी असू शकते जी आपल्याला हानिकारक आहे असं आपण म्हणूया. कधी कधी पाठवलेली एनर्जी, ज्याला आपण ब्लॅक मॅजिक वगैरे म्हणतो, कधी दृष्ट असते. तर असे भरपूर त्याचे पण कॅटेगरीज आहेत, पण त्याचं निवारण आपण नाही करू शकत टेलिपॅथीनुसार. पण येस, मी कन्फर्म करू शकते. जसं की आता उदाहरण देते, एका केसमध्ये त्या दादानी मला विचारलं की माझा बिझनेसच चालत नाही, कुठलाच बिझनेस, मी खूप वेगळे वेगळे प्रकार करून बघितले, माझा बिझनेस चालत नाही, काय प्रॉब्लेम असेल. त्या घरासोबत कनेक्ट केलं तेव्हा तिथे मला एक एनर्जी दिसली, ती मूळ जागेवरची एनर्जी होती. की त्या मुलीने मला सांगितलं, ती फुलं वेचत होती जेव्हा मी त्या घराशी संवाद केला, त्या एनर्जीने सांगितलं की हे माझं घर आहे, खूप वर्षांपूर्वी आपण ते जुन्या काळात नाही का सावकार वगैरे असे फसवून व्यवहार झाला जमिनीचा, ती म्हणाली असं फसवून ही जमीन गेली आमच्या हातातून, पण ही जागा माझी आहे, मी इथे राहते. तिने कोणाला त्रास नव्हता दिला कधी, ती त्रास नव्हती देत, ती फक्त तिथे राहत होती. आपण म्हणतो की ती पुढे नाही गेली, तिला मुक्ती नाही मिळाली किंवा ती मूव नाही झाली तिथून, ती तिथे आहे, ती कोणाला त्रास देत नाही. पण मग त्याचे बिझनेस का चालत नाही, माझा प्रश्न हा होता. तर कसं असतं की एखाद्या एनर्जीच्या अस्तित्वामुळे, जरी ती डेलिबरेटली तुम्हाला हार्म नाही करते, पण तिच्या अस्तित्वामुळे तुम्हाला त्रास होतो आहे. जसं की इथे कचरा आहे, मला दुर्गंध येणार आहे, मला त्रास होणार आहे, जरी त्याला त्रास द्यायचा आहे नाही द्यायचा ती वेगळी गोष्ट. तसं त्या केसमध्ये होत होतं की तिच्या असण्यामुळे तिला त्रास द्यायचा नव्हता बिझनेसमध्ये, पण त्रास होत होता. मग सोल्युशन काय आहे की बिझनेसचं कुठलंच काम घरी नाही आणायचं, किंवा बिझनेसचं कुठलं सामान
नॉट इवन अ फोन कॉल, घरामध्ये बसून बिझनेसची डील पण नाही करायची, फोनवर क्लायंटशी बोलायचं पण नाही, सगळं त्या बाउंड्रीच्या बाहेर. बरं. मग तुम्ही दुसरी जागा घ्या, तुम्ही दुसरं ऑफिस घ्या, सेटअप करा बाहेर सगळं, तर तुमचे बिझनेस चालणार. इतका सोपा उपाय होता त्याचा. सो ही झाली मूळ जागेवरची एनर्जी की जिला त्रास नाही द्यायचा. देन एका क्लायंट माझ्याकडे आले होते, त्यांनी सांगितलं की लॉकडाऊनचा काळ आपल्या सगळ्यांसाठी थोडासा डिफिकल्ट होता. त्या काळामध्ये त्यांनी एक बंगलो विकत घेतला, पण आर्थिक प्रॉब्लेम आले, अर्धे पैसे किंवा थोडे पैसे त्यांना दिले आणि त्यानंतर ते देऊ नाही शकले, तर ते त्याच घरामध्ये रेंटनी राहत होते, म्हणजे रेंटनी पैसे देत होते. तर ते घर ना त्यांचं स्वतःचं होतं ना ते रेंटनी होतं, अशी आधी विचित्र सिच्युएशन त्यांची होती आणि त्यांनी खूप प्रॉब्लेम सांगितले. जेव्हा मी त्या बंगलोसोबत कनेक्ट केलं तेव्हा तिथे चांगल्या 5-6 एंटिटीज होत्या आणि कनेक्ट केल्या केल्या त्यांनी सांगितलं आम्ही याला राहूच देणार नाही, या घरामध्ये इथे राहायचं नाही. हो, मग त्या केसमध्ये मी त्यांना सांगितलं की तुम्ही घर बदला, कारण इथे काहीच उपाय नाहीये, तुम्हाला कोणी वाचवू नाही शकत किंवा ते परिणामांपासून तुमचा काहीच बचाव नाही. कारण कनेक्ट केल्या केल्या त्यांनी सांगितलं, पहिलं वाक्यच हे होतं, आम्ही इथे राहू देणार नाही, याला घालवा, आम्ही राहू देणार नाही याला. त्या केसमध्ये मी हेच सांगते की तुम्ही घर बदला. मग नंतर त्यांनी मला सांगितलं की पण मॅडम आमचं अर्धवट पैसे, आम्ही ओनर पण नाही, आम्ही आता रेंटने राहतो, पैसे अडकलेत, मग मी काय करू आता. हा निर्णय मी असं नाही सांगू शकत की तुम्ही जा, पण फॉर युअर म्हणजे तुमच्या बेस्टसाठी तुम्ही इथे न राहणं, तुम्ही हे घर सोडा. त्या केसमध्ये मी त्यांना सांगते की तुम्ही घर सोडा, कारण की ह्या एनर्जी तुम्हाला इथे राहू देणार नाहीये. मग त्या तुम्हाला वेगळे वेगळे प्रॉब्लेम कॉज करतात, हेल्थ इश्यू असतील, रिलेशनशिप असेल, घाटा होतो तुमचा, दरवेळी अडचणी येतात, असं असू शकतं. किंवा दुसऱ्या कोणी जर तुमच्या, अशी खूप रेअर केस असते, मी अगदी म्हणजे मी आता हजारो केसेस केल्या असतील, मोजल्याच नाही आहेत, पण खूप झाल्यात केसेस. त्याच्या अनुभवानुसार सांगते की पाठवलेली एनर्जी ब्लॅक मॅजिक हे खूप रेअर आहे, खूप रेअर आहे. पण विचारणारे इतक्या सर्रास विचारतात तितकं ते कॉमन नाही आहे, इट्स व्हेरी रेअर. त्या केसमध्ये तुम्ही घर जरी बदललं तरी ती एनर्जी तुमच्या सोबत येणार आहे. अरे बापरे. त्या केसमध्ये तुम्हाला काही करू शकत, त्या केसमध्ये तुम्हाला तितकाच एनर्जी असणारा पॉझिटिव्ह किंवा सात्विक मनुष्य तुम्हाला हेल्प करू शकतो. ते आता तुम्ही तुमचं शोधा, माझी ओळख नाही आहे कोणाशी. ओके, पण ही खूप रेअर केस आहे, खूप रेअर केस आहे. सो त्याच्या पण कॅटेगरीज आहेत वेगळ्या वेगळ्या. हे असं त्या सेशननुसार आपण त्यांना उपाय सांगतो. वेगवेगळे अनुभव आलेले तुम्हाला यामध्ये. खूप केसेसमध्ये बघितलं की घरचं वातावरण छान राहावं, घर छान राहावं, सो आपुलकी ही पाहिजे. ओके, आणि हे दोन्ही साईडनी असतं. तुम्ही घराला किती आपलंसं करत आहात तितकंच घर तुम्हाला आपलंसं करतं, किंवा घर तुमच्याकडे आपुलकी देतंय पण तुम्ही देत नाही आहेत. हे पण मी खूप केसमध्ये सांगितलं आहे की काय होतं, आपण घर घेतो, कधी कधी घाई गडबडीमध्ये घेतल्या जातं, कधी कधी बजेटनुसार आपण घर घेतो, राहायला जातो आणि मग त्यांना असं वाटतं की शेजार पाजार चांगला नाहीये किंवा मग आता मला जागा कमी पडत आहे, तर त्याने सुद्धा घराला दुःख होतं. किंवा खूप वेळा घरामध्येच बसून आपण घराबद्दलच बोलतो किंवा आम्हाला हे घर नको आहे, आम्हाला दुसऱ्या घरात जायचं, हे घर विकायचं आहे, असं तुम्ही घरातच बसून बोलत आहात, तर ते पण त्यांनी पण फरक पडतो. हो, तर मी खूप साऱ्या लोकांना असं सांगितलेलं आहे. किंवा एका केसमध्ये क्लायंटनी मला सांगितलं होतं की 2 घरं आहेत त्यांचे, म्हणजे त्यांनी मला असं सांगितलं की आत्ता मी ज्या घरात राहते आपण आत्ता त्याचं सेशन करूया आणि माझं मुलाचं पण घर आहे, त्याचं आपण हे झाल्यानंतर करूया. सो मला माहित होतं 2 घरं आहेत. तर मी जेव्हा पहिल्या घराशी गेलं त्या घराने सांगितलं की ह्या इथे राहतात पण लक्ष सगळं त्या दुसऱ्या घराकडे असतं आणि ओढ तिकडे आहे की मला तिथे राहायचंय, मला तिथे राहायचंय, तर थोडीशी आत्मीयता इथे पण द्या, हे घराने सांगितलं. मग मी त्यांना हे जेव्हा विचारलं की ओढ तुम्हाला तिकडची असते, तर त्या म्हणाल्या हो हे बरोबर आहे. पण त्या दिवशी त्यांना कळलं की आपण इथे राहतो, घराच्या एवढ्या छान भावना आहेत, कारण त्या काय म्हणू आपण ज्येष्ठ नागरिक आहेत त्या. सो घराने इतकं सांगितलं की गोळ्या विसरू नका, ते जे तुम्हाला डब्बा दिला आहे त्याच्यामध्ये ज्या गोळ्या आहेत त्या वेळेनुसार घ्या, ते वेळ लिहिलेल्या असतात ना डब्बा, वार लिहिलेला तसा होता. तर हे सगळं ऐकून त्यांना असं वाटलं की घर जर माझी एवढी काळजी करत आहे तर मी तिकडची ओढ असणारच, मुलाचं घर आहे, पण इथे सुद्धा आत्मीयता देणं किती आवश्यक आहे. सो ते दोन्ही साईडनी असतं. मला तुमचा अनुभव ऐकून असं जरूर सगळ्यांना सांगायचं वाटतं की खरंच प्रत्येकाने एकदा तरी आपल्या घराशी असं कम्युनिकेट करून बघायला पाहिजे, म्हणजे तुमच्या मार्फत, की नक्की घराला काय हवंय आपल्याकडे. आणि माहितीये खूप वेळा घर इतकं कौतुक करताना त्या गृहिणीचं की मला पण ऐकताना खूप छान वाटतं, आणि जेव्हा मी त्यांना सांगते ना ते सगळं त्यांनाही खूप छान वाटतं, कारण आपण गृहिणी खूप झटतो घरासाठी, खरंच खूप
म्हणजे अगदी कणाची माहिती असते. अगदी. किंवा खूप साऱ्या क्लायंटनी मला असं सांगितलं की पूजा, खरंच आम्ही जेव्हा गावाला जातो ना, मी घराला सांगून जाते की येते हा 4 दिवसात, किंवा ओढ असते आपल्याला बरोबर. घरी वापस नोकर यायची. कधी एकटा हो, घरी येतो असं. त्या केसमध्ये जेव्हा घर गृहिणीचं कौतुक करतं ना, त्यांना खूप छान वाटतं, भरून पावल्यासारखं वाटतं. आणि घर गमतीशीर गोष्टी पण सांगतं. अच्छा. एका क्लायंटला मी सांगितलं होतं की तुझ्या घराने सांगितलं पुरे झालं आता, कपाट उघडलं तर अंगावर पडतंय. तर ती क्लायंट, आणि हेही सांगितलं की एक खुर्ची आहे त्याच्यावरती एवढे कपडे आता ढिगारा झालाय, कपाटात मावत नाहीये, तर तिला सांग की आता पुरे झालं म्हणून. जेव्हा मी हे सांगितलं तेव्हा ती म्हणाली की तुला कसं कळलं? तुला कसं कळलं हे? खरंच असं होतंय घरामध्ये. सो बापरे. घर तुम्हाला ना असं म्हणजे गमती पण करतं, तुम्हाला हक्काने रागवतं, पण तुमची काळजी सुद्धा किती छान, करतं. मस्त. सगळे रोल ते प्ले करतं. मला आणि तुम्ही सांगितलेलं वाक्य मग अशी फार आवडली की एल्डरली व्यक्ती कशी असते घरात, तसं ते घर असतं. म्हणजे खरंच किती एक छान भावना निर्माण होते आपल्या मनात घराबद्दल. आणि खूप वेळा जे मी मगाशी 3 बहिणींचं सांगितलं ना, तिचा फीडबॅक मला हाच होता की आई बाबा आता नाही आहेत, पण पूजा तू हे सांगितल्यानंतर की आई बाबा नंतर पण एल्डरली कोणीतरी आहे जे आपली वाट बघतं त्या घरामध्ये, तर ते एक तिला इमोशनल हिलिंग तिचं म्हणू शकतो आपण की ते होतं. सो खूप म्हणजे आपण आता मी तुला म्हणाले की मी हिलिंग नाही करत, मी रीडिंग करते, पण अननोईंगली हे हिलिंगच आहे. किंवा एक अजून सांगते तुला किस्सा की एका डॉगनी मला सांगितलं होतं की तिला सांग ते हाताने लिहिलेलं वाच, असं सांगितलं. आता हे मला नाही कळलं. मी तिला म्हणलं की डॉगला म्हणलं की पण काय हाताने लिहिलेलं पत्र आहे, काय आहे काय? ती म्हणे तिला सांग, तिला समजेल. मग मी बिईंग अ पोस्टमन, मी जशाला तसं त्यांना सांगितलं. तर क्लायंट मला म्हणाल्या की माझ्या आजीने लिहिलेले पत्र आहेत, आणि जेव्हा मला लो फील होतं तेव्हा मी ते पत्र वाचते. आणि ते त्यांना कळलं की डॉगला त्यांना काय सांगायचं होतं. सो हे हिलिंगच आहे, हे हिलिंगच आहे, तिच्यासाठी ते हिलिंग आहे. किंवा खूप वेळा आपले इमोशन्स असतात जे आपण व्यक्त नाही करू शकत, तेव्हा खूप वेळा मला असं आलंय की तुम्ही ते लिहून काढा, देन तुम्ही ते जाळून टाका. तर हा मला माहीत नव्हतं, पण हा एक प्रकार आहे सायकोलॉजीमध्ये की तुम्ही जेव्हा लिहून काढता तेव्हा तुमचं मन मोकळं होतं, तुमच्या भावना त्या उतरवल्या जातात, आणि जेव्हा तुम्ही त्याला जाळता किंवा फाडून टाकता ते एक सिम्बॉलिक आहे की तुम्ही आता त्याच्यातून मुक्त आहात. हे मला नंतर समजलं, मला सुद्धा माहित नव्हतं तोपर्यंत, पण हे उपाय टेलिपॅथीमध्ये आले. सो हे हिलिंग होत त्याच्यामध्ये, त्याच्यातूनच एक सोल्युशन मिळत जातं. एखाद्या घरात खूप वर्षांपूर्वी भांडण होऊन गेलं असेल तर त्याची नकारात्मकता सुद्धा ती घरात राहते का, आणि घर सांगतं का त्यावेळेस? घराला मेमरी असते असं आपण म्हणू शकतो. कारण आता एखादं घर आहे ज्याच्यामध्ये खूप सारे लोक रेंटनी राहतात, अशा केसेस मी केलेल्या आहेत की एक घर आहे ते त्यांनी विकलं आणि तिथे आता दुसरे लोक राहायला आले. त्या दुसऱ्या लोकांनी माझ्याकडून सेशन करून घेतलं. तर मी त्यांना विचारलं की हे घर आधी ज्यांचं होतं त्यांना मुलगा, एक तरुण मुलगा साधारण 18 ते 20 वर्षाच्या रेंजमधला, त्या मुलाला घर ते सोडायचं नव्हतं. आता काही मजबुरी असेल, त्यांना ते घर विकावं लागलं असेल, पण त्या मुलाला अजिबात घर सोडायचं नव्हतं. आणि मी हा प्रश्न विचारला की ते लोक आसपासच राहतात का आत्ता पण? ते आता रेंटने राहतात हे घर विकून, पण ते आसपास राहतात का? तर हो, त्यांनी कन्फर्म केलं ते की हो असंच आहे, आणि तो तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे. त्या दादाला बिलकुल घर विकायचं नव्हतं. त्या घरामध्ये मेमरीज होत्या त्याच्या. किंवा दुसऱ्या एका केसमध्ये जिथे लोक रेंटने ते घर जात राहतं सारखं, तर त्या घरामध्ये पहिले जे लोक राहत होते त्यांची पूर्ण नेगेटिव्ह एनर्जी होती. त्या घरामध्ये जॉईंट फॅमिली होती, एल्डरली हजबंड वाईफ होते, तिथे ते अतिशय आजारी होते. त्यानंतर जे लोक होते त्यांच्यात अजिबात म्हणजे 4 लोकांचे तोंड 4 दिशेला, तर त्या घरामध्ये त्यांची एनर्जी राहिलेली होती. मग ती कशी साफ करायची, कशी क्लीन करायची, मग ते उपाय त्यांना दिले, मग त्यांना फरक पडतो. मला असे पण खूप फीडबॅक येतात नंतर. सेशन झालं 15 दिवसांनी असेल, 1-2 महिन्यांनी असेल, ते सांगतात की मॅडम तुम्ही सांगितलेल्या रेमेडीज आम्ही फॉलो केल्या आणि येस आता फरक पडला. किंवा तुम्ही सांगितलं होतं, आता खूप साऱ्या केसेसमध्ये 1-2 सांगते मी की लग्न की मार्च-एप्रिल पर्यंत होईल, किंवा प्रमोशन तुम्ही आता प्रयत्न करू नका किंवा स्विच करू नका, तुमचा जॉब चेंज जुलैमध्ये होईल, हे सुद्धा कळतं. हो, हे सुद्धा घर सांगतं हे. पण अगेन हे भविष्यवाणी नाहीये, ही भविष्यवाणी नाहीये, हे मत आहे घराचं की आत्ताच्या सिच्युएशननुसार जसं तुम्ही वागत आहात, जसे तुमचे एफर्ट्स चालू आहेत त्या दिशेने, त्यानुसार असं असं होऊ शकतं. किंवा तुम्हाला होतं. खूप साऱ्या केसेसमध्ये तेच लोक मला सांगतात की मॅम तुम्ही सांगितलं होतं की मार्चमध्ये आमची मुलगी अमेरिकेहून येईल, ती मार्चमध्ये आली.
ते स्वतःच कळवतात हो. की आम्हाला फरक पडला, तुम्ही सांगितल्यानुसार लग्न झालं मुलीचं किंवा असं झालं. ते सांगतात प्रमोशन असेल, त्यांच्या अडचणी असतील, कोर्ट केस असेल. पण अजून एक सांगते की आता प्रेक्षक हे सगळं बघत आहेत. खूप वेळा प्रेक्षक असे येतात, म्हणजे क्लायंट असे येतात की माझी कोर्ट केस चालू आहे, निकाल माझ्याच बाजूने लागावा असा काहीतरी उपाय सांगा, किंवा माझं लग्न ह्या व्यक्तीसोबत व्हायलाच पाहिजे असा उपाय. असा कुठला उपाय नसतो. हे तर मग मॅजिकच झालं, मग मी नसतं का वापरलं. आपले कर्म असतात ते आपल्याला भोगावेच लागतात. इवन तुम्ही जेव्हा माझ्याचकडे किंवा माझ्याकडेच असं नाही, तुम्ही कोणाकडे पण मार्गदर्शनासाठी, उपायासाठी, गायडन्ससाठी जाता, ते सुद्धा तुमच्या नशिबात यायला पाहिजे. तितक्या लेवलचे वेळ यायला पाहिजे, तेवढे भोग तुमचे झाले पाहिजे. 50%, 60% जे काय तुमचे असतील, त्याच्यानंतरच असा व्यक्ती तुमच्या जीवनात येतो की जो तुम्हाला गाईड करेल. आता प्रेक्षक हा व्हिडिओ बघतील, तर ज्यांना ज्यांना अप्रोच होईल, जे लोक माझ्याकडे अप्रोच करतील, ज्यांच्यापर्यंत पोहोचेल किंवा ज्यांना अपॉइंटमेंट मिळेल, ते सगळं तुमच्यात लिहिलेलं असतं. ते त्या वेळेनुसार त्या वेळीचं तुम्हाला मिळणार. सो ही पण एक गोष्ट आहे. त्यामुळे मी सर्वांना सांगते की असं काही घेऊन येऊ नका की हे व्हायलाच पाहिजे, निकाल माझ्याच बाजूने. असं मॅजिक नाहीये. नाही, मी तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करू शकते किंवा थोडं बहुत गाईड करू शकते, पण अमुक गोष्ट 100% व्हायला, इट्स नॉट मॅजिक. इट्स नॉट मॅजिक. सो हे कृपया लक्षात ठेवावं. हे मी एक सांगू इच्छिते सर्वांना. आता जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक गोष्टीला वेळ यायला लागते, तसंच आपलं पॉडकास्ट चालू होतं. मला वाटतं ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून आपलं बोलणं चालू होतं की आपण पॉडकास्ट करूया. तर किती 6 महिने गेले जवळजवळ या गोष्टीला. तर जेव्हा घडायचे असतात तेव्हाच होतं. बरोबर आहे. आणि खूप वेळा ना, म्हणजे आपला एक मुद्दा राहिला ह्याच्यामधला की घरासोबत जेव्हा आपण बोलतो, तर अजून 1-2 कॅटेगरीज आहेत, जे म्हणजे आपले पूर्वज. तर तुमचे पूर्वज समाधानी आहेत का, किंवा आपण कुळाचार म्हणतो, प्रथा परंपरा म्हणतो, सणवार म्हणतो, ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतात. घरामधले कुलदेवी कुलदेवता खूप इम्पॉर्टंट असतात. आपण आजकाल आमचं ऑफिस आहे, आम्हाला जमत नाही, आम्ही सण स्किप करतो असं म्हणतो. मी समजू शकते, मी पण काम केलेलं आहे, मी पण ऑफिसला जात होते, सो मी समजू शकते ह्या सगळ्या गोष्टी. पण मी एक ॲडवाईस देईल की सगळं स्किप करण्यापेक्षा तुम्ही थोडंसं कमी करू शकता, किंवा आपण म्हणतो की जसा भाव तसा देव. तर तुम्हाला नाही पुरणपोळी जमत आहे, तुम्ही शॉर्टमध्ये काही करू शकता, पण तुम्ही स्किप नका करू. किंवा तुम्ही देवाशी बोला, तुम्ही त्याला सांगा, तुम्ही घराशी बोला. जरुरी नाही की तुम्हाला टेलिपॅथीच यायला पाहिजे. तू तुझ्या भाषेमध्ये देवाशी बोलू शकते, तुमच्या घरातल्या कुलदेवींशी बोलू शकते, तू तुझ्या भाषेत घराशी बोलू शकतेस. तुमची बोललेली भाषा, आपण जे मी तुझ्याशी बोलत आहे असं जरी मी घराशी बोलले, घराला समजतं. तुम्हाला रिप्लाय नाही समजणार त्याचा, पण तुम्ही बोललेलं घरापर्यंत जातं. येस. सो कुलदेवी कुलदेवता खूप इम्पॉर्टंट आहेत. आता हे टेलिपॅथीबद्दल बोललो आपण, तुमच्या घराची एनर्जी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तिकडे लक्ष द्या, तुम्ही त्यांच्याशी बोला. तुम्ही बोललेलं त्यांना कळतं, तुमच्या प्राण्यापर्यंत ते पोहोचतं, तुमच्या घराला समजतं. तुम्ही घरातले कुलदेवी कुलदेवता, तुमचे खूप सारे प्रॉब्लेम्स जे असतात ना, त्याचे सोल्युशन घरात आहेत आपल्या. सो ते अजिबात विसरू नका, ते फॉलो करा. आणि ऑराबद्दल जर असेल तर ते पण मी म्हणाले की आजार आहे हे कळल्यानंतर करण्यापेक्षा काही प्रॅक्टिसेस आहेत ज्या तुम्ही रोजच्या गोष्टी फॉलो करू शकता, किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून आपण असलेलं नेहमीच चांगलं. जसं फॅमिलीमध्ये 4-5 लोक असतात, तसं घराचं असं एका ठराविक व्यक्तीवरच जास्त प्रेम असतं का सगळ्यांवर तेवढंच घर प्रेम करतं, कसं असतं? असू शकतं ठराविक एखाद्या व्यक्तीवरती प्रेम म्हणा, किंवा एखाद्या व्यक्तीकडे विशेष लक्ष, असं पण असू शकतं. आता जनरली गृहिणी घरामध्ये खूप जास्त आपण काम करतो किंवा घराच्या चांगल्यासाठी आपण झटतो, तेव्हा जसं मी मगाशी म्हणाले की खूप कौतुक करतात. खूप साऱ्या घरांमध्ये मी असंही बघितलं की पूर्वज मेसेज देतात की असं असतं ना की एखादा घरातला व्यक्ती आहे, कर्ता पुरुष आहे, आता तो खूप सक्सेसफुल आहे, पण ते बघण्यासाठी आई नाही आहे, ते बघण्यासाठी वडील नाही आहे, तेव्हा ते मेसेज पाठवतात की आम्हाला अभिमान आहे तुझा. असे पण मेसेजेस येतात घराकडून. मग ते आपल्याला घराकडून कळतात, पूर्वजांचे मेसेज असतात. किंवा घर कधी कधी म्हणतं की मला अभिमान आहे. मी बघितलं आहे एका केसमध्ये एका घराने सांगितलं होतं की जेव्हा, आता तर ते सिनियर सिटीजन होते ते काका, पण घराने सांगितलं की मला ह्यांचं विशेष कौतुक करायचं आहे की खूप कष्टाने हे इथपर्यंत पोहोचलेले आहेत. किंवा एक वेळ होती जेव्हा, आता आपण म्हणतो 9 to 5 तुमचं ऑफिस आहे, पण 5च्या नंतर पण ह्या व्यक्तीने वेळ दिलेला आहे,
रात्रीपर्यंत ओव्हर टाईम केला आहे किंवा स्वतःकडून गरज नव्हती, पण ते एफर्ट्स त्यांनी टाकलेले आहेत. ते मी कोणाला लक्षात नाहीये, पण घर म्हणतं मला लक्षात आहे, मी पाहिलेलं आहे ते आणि मला त्याचा अभिमान आहे. त्यांना सांगा आणि हे विचार कर की एका एल्डरली पर्सनला घर असं म्हणतंय, त्याला किती छान वाटत असेल, ते छान फिलिंग, खूप छान फील होत असेल तेव्हा. सो येस, असंही असतं. फेवरेट व्यक्ती. हो हो हो. खूपच मस्त आपला आजचा एपिसोड आता चाललाय, शेवट आलाय आता त्याचा. तर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय टेकअवे मेसेज सांगाल? ओके, सो जर आपण घरांबद्दल बोलूया, तर जसं मी मगाशी म्हणाले की तुम्ही तुमच्या शब्दात जरी घरासोबत संवाद साधला तर घरापर्यंत तो निश्चितपणे पोहोचेल. घरामध्ये छान बोला, घराबद्दल तुमचं जे प्रेम आहे ते व्यक्त करा. खूप वेळा व्यक्त आपण होत नाहीत, पण व्यक्त होणं महत्त्वाचं असतं. आणि खूप साऱ्या घरांनी सांगितले की घरामध्ये क्वालिटी टाईम एकमेकांसोबत स्पेंड करणं ते महत्त्वाचं असतं. देन सेम गोष्टी ज्या आपण मगाशी बोललो की घरामध्ये स्वच्छता ठेवा, घरामध्ये तुमचे कुळाचार असतील, संस्कार असतील, सणवार असतील, ते उत्साहाने साजरे करा. घराला त्याचा पाठ करून घ्या की दिवा आपण लावतो, तोरण आपण बदलतो घराला फुलाच्या माळा लावलेल्या खूप आवडतात, तोरण घराला खूप आवडतं, रांगोळी काढलेली घराला खूप आवडते. घरामध्ये उजेड असणं, छान लाइटिंग असणं, सुशोभन असणं, हे सगळं घराला खूप आवडतं. घरामध्ये पाहुणे आले त्यांचा आदर सत्कार करणं, ह्या ज्या सगळ्या जुन्या ज्या गोष्टी आहेत आपण त्यांना जुन्या म्हणतो, पण हे सगळं घराला खूप आवडतं. तर तुम्ही करू शकता. तुम्ही प्रेमाने भिंतींवरून हात फिरवू शकता, तुम्ही प्रेमाने घराला सांगू शकता, हे तुम्ही घराबद्दल करू शकता. ऑराबद्दल जर आपल्याला बोलायचं असेल की आपण स्वतःचा ऑरा कसा क्लीन करू शकतो, तर जे पंचमहाभूत असतात आपले, आपण त्याचा वापर करू शकतो. सगळ्यांना माहिती आहे की आपण निसर्गरम्य ठिकाणी जातो तेव्हा आपल्याला फ्रेश वाटतं. का वाटतं? कारण तिथे वायू असतो, म्हणजे जे आपण पंचमहाभूत बोललो की तुम्हाला वारं लागतं, तुम्हाला छान फ्रेश हवा मिळते, किंवा सकाळी आपण वॉकला जातो, मॉर्निंग वॉक करतो आपण, तेव्हा का फ्रेश वाटतं? कारण फ्रेश ऑक्सिजन तुम्हाला मिळतं, तुम्हाला हिरवेगार झाडं दिसतात. एखाद्या झाडाला मिठी मारली तर झाड तुम्हाला हील करतं. आणि तो वास सुद्धा एक वेगळा असतो फ्रेश नेचरमध्ये गेल्याचा. हो हो, हे तुम्हाला हील करतं. किंवा आपण दिवसभर शॉपिंग करून आलो किंवा कुठून तरी आलो आणि घरी येऊन तुम्ही आंघोळ करता, तर काय होतं की ते सगळी निगेटिव्हिटी तुमची निघून जाते त्यांनी. तर पाणी आहे, किंवा आपण स्विमिंगला जातो, आपण समुद्रामध्ये का बरं जातो? ते बाथ घेतल्यावर तुम्हाला छान वाटतं, शावर घेतल्यावर तुम्हाला छान वाटतं, मिठाच्या पाण्याने आपण हात धुतो, त्याने एनर्जी क्लीन होते. जे अनवॉन्टेड आहे, कारण जेव्हा दोन व्यक्ती भेटतात किंवा आपण एक गर्दीच्या ठिकाणी बर्थडे पार्टीला जातो, लग्न कार्याला जातो, बाहेर जातो, ऑफिसमध्ये जातो, तेव्हा काय होतं, तुम्ही भिन्न भिन्न प्रकारच्या व्यक्तींना भेटता, तेव्हा तुमचा ऑरा कोलाईड होतो आणि सात्विक किंवा चांगल्या माणसामधल्या ऑराचे कण असतात ते नेगेटिव्ह किंवा व्यक्तीमध्ये जातात, त्याचे तुमच्यामध्ये येतात. जेव्हा म्हणून आपण जी सत्संगती करा म्हणतो किंवा आपण मंदिरांमध्ये जातो, ती का? कारण की तिथले चांगले ऊर्जा आपल्यामध्ये येते आणि आपल्यामध्ये पण सात्विक विचार येतात. तसंच तुम्ही तामसिक व्यक्तीसोबत बसले किंवा दुष्ट माणसासोबत बसले, त्याचे दुष्ट ऑराचा प्रभाव तुमच्यावर पडतो. मग जेव्हा आपण बाय एंड ऑफ द डे घरी येतो, तेव्हा तुम्ही मिठाच्या पाण्याने हात धुता किंवा तुम्ही शावर घेता, अंघोळ करता, त्यांनी काय होतं की जे अनवॉन्टेड आहे, जो माझा स्वभाव नाहीच आहे, मला ते नकोच आहे, ते अनवॉन्टेड तुमचं क्लीन होतं. हे जर तुम्ही डेली बेसिसवर प्रॅक्टिस केला तर आपला ऑरा क्लीन होत राहतो रोजच्या रोज. हे तुम्ही करू शकता. त्यानंतर जसं आपण म्हणालो, आता पावसात भिजल्यावर छान का वाटतं किंवा आपल्या सगळ्यांना का आवडतं? कारण ते हील करतं, ते सगळं निगेटिव्ह काढून टाकतं. लहान मुलं असतात, बेबी असतात, बाळ असतात, त्यांना कोणीच असं नसेल की आवडत नाही. त्यांच्याशी खेळायला, त्यांना कडेवर घ्यायला आवडतं आपलं. का? कारण त्यांच्यामध्ये हिलिंग प्रॉपर्टी असते. त्यांना मोह, ते म्हणतो आपण मध मत्सर माया, ते काहीच लागलेलं नसतं, प्युअर असतात. त्यांचं हसणं सुद्धा आपला मूड फ्रेश करतं. तुम्ही हे करू शकता. तुमच्याकडे पेट ॲनिमल असेल, तुम्ही त्याला जवळ घेऊ शकता. हे सगळ्या गोष्टी हील करतात तुम्हाला. कळत नाही. खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत. किंवा आपण घरामध्ये संध्याकाळी दिवा लावतो, अग्निहोत्र लोक घरामध्ये करतात, त्याने घर फ्रेश होतं. आपण कापूर लावतो, आरती करतो, घंटा वाजवतो, ध्वनी किंवा म्युझिक ऐकतो. आता म्युझिक थेरपी एक अख्खं वेगळं आहे. इवन पाण्याची पण थेरपी असते. आता थेरपी एक हे झालं, म्हणजे ते प्रोफेशनल झालं किंवा ते तुम्ही त्याच्यामध्ये ते शास्त्र झालं. पण घरगुती आपण संध्याकाळी दिवा लावतो, कापूर लावतो, अगरबत्ती धूपबत्ती लावतो, हे सगळे ह्या पंचमहाभूतांचेच तत्व आहेत आणि त्याच्यातूनच आपल्याला हिलिंग मिळते, आपला ऑरा शुद्ध होतो. घंटानाद आपण घरात, शंखनाद आपण करतो, कितीतरी उदाहरणं आहेत. हे सगळे काय आहेत, हे तुम्ही डेली बेसिसवर हे सगळं करा. किंवा हे जे सगळं मी सांगितलं याच्यातलं तुम्हाला जे सोपं वाटत असेल, आवडत असेल, डेली बेसिसवर जे करू शकता ते निश्चितपणे करा. ऑरा आपला
आपला डेली बेसिसवर क्लीन राहील. इवन स्तोत्र, हो. रामरक्षा आहे, भीमरूपी आहे, हनुमान चालीस आहे, कितीतरी आहेत. त्याची फलश्रुतीमध्येच दिलेलं असतं की काय तुम्ही हो, त्याच्याकडून हो. एक्सपेक्ट करू शकता. सो त्या हिशोबाने आपण स्तोत्र वाचू शकतो. वा. खूप साऱ्या गोष्टी आहेत, ते मस्त. सगळ्यांनी करा. ते आपल्यासाठी छान आहे. विचार छान ठेवा, सेल्फ डाऊट करू नका, स्वतःबद्दल छान विचार ठेवा, दुसऱ्यांबद्दलही छान विचार ठेवा. अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्याने आपण ऑरा स्वच्छ ठेवू शकतो आणि पर्यायाने त्याने आपलंच लाईफ छान होणार आहे. नक्कीच नक्कीच. फारच सुंदर, अतिशय उपयुक्त अशा सगळ्या टिप्स दिलेल्या आहेत पूजाताईंनी. सुंदर पॉडकास्ट झाला आपला आणि इतका एंगेजिंग झालाय, म्हणजे स्टार्ट टू एंड अजिबात असं कुठे हा. थांबलो नाही आपण किंवा काय पुढे, असं एकदम फ्लो आणि सुंदर असं झालंय. मस्त, मला खूप मजा वाटली आणि खूप एन्जॉय सुद्धा केला मी हा पॉडकास्ट. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल आम्हाला कमेंट्समध्ये लिहून कळवा. आणि पूजाताईंच्या सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते. तुम्हाला जर कन्सल्टन्सी हवी असेल टेलिपॅथिक होम कम्युनिकेशनबद्दल किंवा ऑराबद्दल, ऑरा रीडिंग करायचं असेल तर नक्की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि असेच नवीन नवीन एपिसोड येत आहेत, तर या माझ्या पिऊ द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओजचे अपडेट्स येत राहतील.